कढईमध्ये एक पडी तेल गरम करून झालं की अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं तडतडून घेऊयात। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून तेलामध्ये परतून घ्यायच्या। त्यासोबतच मध्यम आकाराचा बटाटा पातळ काप करून आपण तेलामध्ये परतून घेऊयात। सोबतच अर्धी वाटी वाटाणा आणि 2 चमचे शेंगदाणे आपण तेलामध्ये परतून घ्यायचे मिनिटभर। आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आणि 5 मिनिटं झाकण ठेवून सर्व भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। 5 मिनिटं झाल्यानंतर सर्व भाज्या शिजल्या की पाव चमचा हळद घालून व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर एक कपभर भिजवलेले पोहे आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। जाडसर पोहे भिजवलेले आहेत। त्यासोबतच चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायची। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि सर्वात शेवटी याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून झाकण ठेवून मिनिटभर अशीच वाफ काढून घ्यायची आहे। मिनिटभर वाफ काढल्यानंतर गरमागरम पोहे सर्व करा। तर कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।